नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण अशा 6 मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत। हे 6 मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि या मुद्द्यांच्या माध्यमातून आपल्याला खूप सारी माहिती मिळून जाईल। व्हिडिओ मोठा होणार आहे। व्हिडिओ सुरू होण्याच्या आधीच मी सांगतोय की हा व्हिडिओ मोठा होणार आहे, पण मोठा झाला तरी हरकत नाहीये, पण ह्याच्यामधून आपल्याला खूप काही अशी माहिती मिळून जाईल। म्हणून व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। आता व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी आजच्या या व्हिडिओमधले महत्त्वाचे 6 मुद्दे कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर आपण याच्यावर सविस्तर विश्लेषण करू। पहिला मुद्दा असा आहे की आंदोलन स्थगित व आश्वासन। दुसरा मुद्दा आहे की टेट परीक्षा डिसेंबर, कोर्टाचे आदेश। तिसरा मुद्दा आहे की आता जे काही टेट परीक्षा डिसेंबरमध्ये होणार आहे आणि कोर्टाचे आदेश आहेत, मग याची सत्यता व याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे, हा तिसरा मुद्दा आहे। चौथा मुद्दा आहे की आंदोलन, टेट परीक्षा, टेट नोटिफिकेशन आणि पेसा शिक्षक भरती। पाचवा मुद्दा आहे की सगळ्यांच्या आवडतीचा झालेला आहे आणि सगळ्यांची वाट लावणारा झालेला आहे, सगळ्यांना वैताग आणून सोडलेला मुद्दा आहे की टीईटीचा रिझल्ट आणि त्याच्याबाबत काही अपडेट। आणि 6वा सर्वात भारी मुद्दा आहे की नवीन काहीतरी लवकर, ह्याच्याबद्दल सुद्धा बोलणार आहे। आता आपण एक एक मुद्दे घेऊ। पहिला मुद्दा घेऊ आपण आंदोलन स्थगित, आश्वासन। आता जे काही आंदोलन चालू होतं की शिक्षक भरती करा, टेट परीक्षा घ्या, आणि ह्याच्यासाठी जे आंदोलन चालू होतं आझाद मैदानावर, कुणाचं चालू होतं की 13 जिल्ह्यांमध्ये पेसा अंतर्गत शिक्षक भरती करावी, याच्यासाठी जे आंदोलन चालू होतं ते आंदोलन स्थगित झालेलं आहे। आणि त्या आंदोलनाचं स्थगित करण्यासाठी शिक्षण मंत्री ते होते, आंदोलन स्थगित झालं। मग आता शिक्षण मंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे। काय आश्वासन दिलेलं आहे की लवकरच शिक्षक भरती करू आणि जे काही शिक्षकांची रिक्त पदे आहेत ती भरण्यात येतील। आता याच्या बाबतीत लेखी आश्वासन भेटलेलं नाहीये, त्याची प्रत सुद्धा आणखी तसं काही आलेलं नाहीये आणि लेखी आश्वासन दिलेलं नाही। फक्त शिक्षक भरती करू आणि जे काही रिक्त पदे आहेत ते भरती करू असे आश्वासन देऊन ते आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे। आता दुसरा मुद्दा आहे की टेट परीक्षा डिसेंबरमध्ये, कोर्टाचे आदेश। आता मागच्या 2 दिवसापासून सगळीकडे म्हणजे सर्व टेलिग्रामवर, सोशल मीडियावर तुम्ही हे बातमी पाहिली असेल, पेपरमध्ये सुद्धा वाचले असेल की औरंगाबाद खंडपीठाचे तसे आदेश आहेत की टेट परीक्षा डिसेंबरमध्ये घ्या। आता हे आदेश कधी काढलेत, काय काढलेत, याची पार्श्वभूमी काय आहे ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे। पण आता जे काही टेट परीक्षा डिसेंबरमध्ये आहे, कोर्टाने आदेश दिलेला आहे, सगळीकडे टेलिग्रामवर आलेला आहे, पेपरमध्ये सुद्धा तुम्ही हे कात्रण वाचलं असेल, पण हे खरंच सत्य आहे का, याची पार्श्वभूमी काय आहे? तर हे सत्य आहे। खंडपीठाने तसं सांगितलेलं आहे की जागा रिकामी आहे, शिक्षक भरती झालेली नाहीये, तुम्ही टेटचं आयोजन करा। टेटच्या आयोजनासाठी टेटची परीक्षा हे डिसेंबरपर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे असं कोर्टानं सांगितलेलं आहे। त्यातल्या त्यात असं सुद्धा नमूद केलेलं आहे की 2 आठवड्यामध्ये याचा अहवाल सादर करा। याचा अहवाल 2 आठवड्यामध्ये सादर करायचा आहे। कुठं? कोर्टाला। तो अहवाल कोर्टाला सादर केल्यानंतर मग ते 100% खरं होणार आहे की तो अहवाल कोर्टाला सादर केल्यानंतर मग कंपनी निवडल्यानंतर ते सत्यावत उतरणार आहे की परीक्षा डिसेंबरमध्ये होणार आहे। आता त्यातल्या त्यात लगेच सगळीकडे मार्केटमध्ये काय चालू झालेलं आहे की लगेच 6 ऑक्टोबरला नोटिफिकेशन येणार आहे, मग डिसेंबरपर्यंत परीक्षा होईल। लगेच 6 ऑक्टोबर हे डेडलाईन देऊन टाकली आणि टीईटीचा रिझल्टची सुद्धा डेडलाईन देऊन टाकली, तर 6 ऑक्टोबरला नोटिफिकेशन येणार नाही। तसं काहीही नाहीये, तसं काहीही झालेलं नाहीये किंवा तशी आणखीन हालचाल सुद्धा नाहीये। फक्त शिक्षण विभागाला सांगितलेलं आहे की 2 आठवड्यामध्ये अहवाल तयार करा, तो आम्हाला सादर करा। तो अहवाल सादर केल्यानंतरची गोष्ट आहे। लगेचच काय चालू झालं की 6 ऑक्टोबरला नोटिफिकेशन येणार, नोव्हेंबरपर्यंत फॉर्म चालू राहणार, डिसेंबरला लगेच परीक्षा। आणखीन तसं काही नाहीये, तसलं काहीच झालं नाही। फक्त कोर्टाचे आदेश आहेत आणि कोर्टाने तसं सांगितलेलं आहे। मग आता ते शिक्षण विभाग त्याच्यावर किती काम करतं, काय करतं ते त्यांच्यावर आहे, ते सर्वस्वी त्यांच्यावर डिपेंड आहे। आता पुढला जो मुद्दा आहे आंदोलन व टेट परीक्षा, टेट नोटिफिकेशन, पेसा शिक्षक भरती, हा मुद्दा आत्ता मागच्या मुद्द्याशी रिलेटेड आहे, म्हणजे दोन्ही मुद्दे एकमेकांशी रिलेटेड असल्यासारखे आहेत। आता एक गोष्ट लक्षात घ्या, आता जे काही आंदोलन झालं होतं ते आंदोलन स्थगित झालेलं आहे। पेसा विभागाची जे
पेसा विभाग आहे त्याच्यामध्ये जी शिक्षकांची पदे आहेत, रिक्त पदे आहेत, त्यांची भरती करण्यात यावी, त्यासाठी आंदोलन झालं होतं. ते आंदोलन स्थगित झालं. एक गोष्ट लक्षात घ्या, हेच आंदोलन मागच्या वर्षी सुद्धा झालं होतं. ज्यावेळेस मागच्या वर्षी हे आंदोलन झालं होतं त्यावेळेस आपले तथाकथित शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ते आंदोलन हे केलं. मग त्याच्यानंतर एक GR परिपत्रक काढले की शिक्षक भरती करण्यात यावी, टेट परीक्षेचं आयोजन करण्यात यावे. मग ही टेट परीक्षा फेब्रुवारीमध्ये होणार होती. मग त्यावेळेस TETचा स्कॅम झाला, त्यामुळे ती झाली नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, त्यावेळेस आदेश दिले होते त्यावेळेस त्या आदेशामध्ये नमूद केलेलं होतं की टेट परीक्षेचं आयोजन करण्यात यावं आणि पेसा अंतर्गत रिक्त पदे भरण्यात यावी. मग त्यावेळेसच एक नवीन वाद निर्माण झाला. कुठला? की ही टेट परीक्षा फक्त पेसा विभागासाठी आहे, सगळ्यांसाठी नाही. टेट परीक्षा फक्त पेसामधील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीच आहे, सगळ्यांसाठी नाही. मग आता राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी टेट घेणार का, असा नवीन वाद निर्माण केला होता. आता हाच वाद आणखी निर्माण होणार आहे, कारण आता आंदोलन कोण केलेलं आहे? त्यांनीच केलेलं आहे. आंदोलन स्थगित कोणाचं झालेलं आहे? त्यांचं स्थगित झालेलं आहे. कोर्टानं सुद्धा टेट परीक्षा घ्या असे आदेश दिलेले आहेत. मग आता जी काही टेट परीक्षेचं आयोजन होणार आहे, मग आयोजन झाल्यानंतर पेसा अंतर्गत भरती व्हावी हा मुद्दा त्याच्यामध्ये असणार, म्हणजे असणार 100% असणार. आणि त्यावेळेस परत आणखीन हाच वाद निर्माण होणार की आत्ताची शिक्षक भरती म्हणजे टेटची परीक्षा ही फक्त त्यांच्यासाठी आहे, बाकीच्यांसाठी नाही, असा मुद्दा तयार होणार, असे वाद निर्माण होणार. ते आत्ता सांगतोय तर तसं काही होणार नाहीये. जरी टेट परीक्षा झाली तर ती सगळ्यांसाठीच असणार आहे. आणि जे काही पद भरले जाणार आहेत ते जे भरले जाणार आहेत म्हणजे सगळ्या जे काही कॅटेगरीनुसार आहे ते सगळ्या ह्याचे भरले जाणार आहेत. पण आता ते जागा किती येतात, काय येतात ते काही नाही, फक्त परीक्षा होणार आहे. आता हे आंदोलन स्थगित झालेलं आहे, कोर्टाचे आदेश दिलेले आहेत. मग आता लगेच 6 ऑक्टोबरला नोटिफिकेशन येणार आहे, तसं काही होणार नाही. 6 ऑक्टोबरला नोटिफिकेशन येणार नाही. ह्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की अगोदर त्यांना प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आता शिक्षण विभागच याच्यामध्ये शिक्षक भरती करण्यामध्ये उदासीन आहे. शिक्षक विभाग सरकारवर ढकलते, सरकार शिक्षण विभागावर ढकलते. त्यामुळे आपली शिक्षक भरती रखडत चाललेली आहे आणि त्यातल्या त्यात नवीन नवीन वाद जे निर्माण होत आहेत त्यामुळे सर्व हे असे प्रॉब्लेम होत आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की मागच्या तुम्ही खूप दिवसापासून ऐकत असाल की 10-15 दिवसात TETचा रिझल्ट लागणार आहे, 5 दिवसामध्ये लागणार आहे. आत्ता सुद्धा हे जी बातमी आलेली आहे, टेटचं नोटिफिकेशन येणार आहे, कोर्टाचे आदेश दिलेले आहेत. मग डिसेंबरपर्यंत टेट परीक्षा होणार आहे. मग 6 ऑक्टोबरला नोटिफिकेशन येणार. 6 ऑक्टोबरला नोटिफिकेशन येणं शक्य नाही आहे, कारण त्याच्या मागलचा पहिला मुद्दा असा आहे की TETचा रिझल्ट लागल्याशिवाय टेटचं नोटिफिकेशन येत नाही. TETचा रिझल्ट लावणं मस्ट आहे. तो रिझल्ट लावल्यानंतरच टेटचं नोटिफिकेशन दिलं जाईल. अगोदर टेटचं नोटिफिकेशन देतील मग TETचा रिझल्ट लावतील असं होणार नाही. पहिली गोष्ट आहे TETचा रिझल्ट लागणं. मग आता आपला जो 5वा मुद्दा आहे की TETचा रिझल्टचं काही बाबत अपडेट, तर सरळ सांगतोय की TETच्या रिझल्टच्या बाबतीत आणखीन काहीही अपडेट नाही आहे. बरेच चॅनलवाले सांगत आहेत, बरेच जण सांगत आहेत की 10-15 दिवसात लागणार आहे, ह्या आठवड्यात 100% लागणार आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, आणखीन TETच्या रिझल्टच्या बाबतीत कसलंही अपडेट नाही आहे. TETचा रिझल्ट कधी लागणार याची तारीख सुद्धा आणखीन आलेली नाही आहे. शिक्षण विभागानं सुद्धा सांगितलं नाही, तुम्ही कॉल करून चौकशी करा, तिथं सुद्धा तसं सांगत आहेत. आम्हालाही काही माहिती नाही आहे, वरून आम्हाला जसे आदेश दिलेले आहेत तसं आम्ही कॉलवर सांगतोय. मग आता जे कॉल उचलणारे आहेत, आपल्याला जे संवाद साधतात, त्यांची सुद्धा मजबुरी आहे. त्यांना जसे आदेश दिलेले आहेत ते फक्त तेवढंच उत्तर देतात, जास्त त्यांना सुद्धा देता येत नाहीये. मग एवढंच आहे की TETच्या रिझल्टच्या बाबतीत आणखीन कसलंही अपडेट नाहीये. TETचा रिझल्ट कधी लागणार हे काही नाहीये. आणि TETच्या रिझल्टच्या बाबतीत हा आपला शेवटचा व्हिडिओ आहे. ह्याच्यानंतर TETचा रिझल्ट कधी लागल, काय लागल असली न्यूज ह्या चॅनलवर किंवा मी सुद्धा देणार नाही. ज्यावेळेस TETचा रिझल्ट लागल त्याच दिवशी लाईव्ह स्ट्रीमिंगवर येऊन मी सांगेल की TETचा रिझल्ट लागलेला आहे. मग आता ह्याच्यानंतर TETच्या रिझल्टच्या बाबतीत मी कसलीही न्यूज देणार नाही किंवा कसलाही व्हिडिओ टाकणार नाही. ह्याच्यानंतर TETच्या रिझल्टच्या अपडेटच्या बाबतीत व्हिडिओ येणार नाही. हां, ज्यावेळेस खरंच कन्फर्म असेल की बाबा आज रिझल्ट लागणार आहे किंवा ह्या तारखेला लागणार आहे, तशी कन्फर्म म्हणजे फिक्स बातमी असेल तर आणि तरच त्याच दिवशी TETच्या रिझल्टच्या बाबतीतचा व्हिडिओ येईल. आणि हा TETच्या रिझल्टच्या बाबतीतचा हा शेवटचा व्हिडिओ आहे. ह्यानंतर TETच्या रिझल्टच्या बाबतीत मी व्हिडिओ टाकणार नाही.
म्हणजे जी काही न्यूज आहे, आपलं हे नोट्सचं चॅनल आहे, मागचे बरेच दिवस झालं आपल्या चॅनलवर नोट्स येतच नाही आहेत, फक्त हे न्यूजच चालू आहेत. आता हे न्यूज देणं सुद्धा गरजेचं होतं, वातावरण तसं होतं, टाकणं सुद्धा गरजेचं होतं. पण आता खूप झालं, ह्याच्यानंतर हे न्यूज नाही आहे, आपल्या न्यूजचं चॅनल आहे, आपलं फक्त नोट्सचं चॅनल आहे. न्यूजचे चॅनल बरेचसे आहेत, तर तरीसुद्धा तुम्हाला वाटत असेल की हे असे अपडेट द्यायला पाहिजेत तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याच्याबाबत आपण काहीतरी विचार करू. पण तुर्तास तरी नाही. आता तुम्हाला वाटत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा की द्यायला पाहिजेत, द्यायला नाही पाहिजेत, काय असेल ते सांगा. आणि हा सर्वात महत्त्वाचा शेवटचा मुद्दा काय आहे, नवीन काहीतरी लवकरच. नवीन काहीतरी लवकरच येणार आहे, चांगलंच येणार आहे. तुमच्या, आमच्या, माझ्या आणि सगळ्यांच्याच भल्यासाठी काहीतरी चांगलं येणार आहे, काहीतरी चांगलं येणार आहे. बस एवढंच मी सांगू शकतो, एवढीच हिंट देऊ शकतो. आणि ह्याच्या बाबतीत तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये समजून जाईल. आता ते तुम्हाला आवडेल ना आवडेल ते तुमच्यावर डिपेंड आहे. आता माझ्या दृष्टिकोनातून किंवा मी माझ्याकडून जेवढं होईल मी तेवढं प्रयत्न करत आहे. जेवढं होईल तेवढं चांगलं मी देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि करत राहील. बस एवढंच हिंट देतो. आणि ते चांगलंच असणार आहे, सगळ्यांच्या फायद्याचंच आहे, तुमचा, आमचा, माझा, सर्वांचाच फायदा होणार आहे. आणि आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनासाठी तर ते अतिशय महत्त्वाचं आहे. बस ह्याच्यापेक्षा मी जास्त काही सांगणार नाही ह्याच्याबद्दल, नवीन काहीतरी लवकरबद्दल. ते 2 दिवसामध्ये तुम्हाला कळलंच. आणि ते कळाल्यानंतर त्यावर तुम्ही तुमची प्रतिक्रिया कळवा. तर आजच्या या व्हिडिओमधले एवढे मुद्दे होते. आंदोलन स्थगित झालेलं आहे, लेखी आश्वासन दिलेलं नाही आहे, टेटचे कोर्टाचे आदेश आहेत ते डिसेंबरमध्ये घेण्याचे, पण त्याच्याबाबत आपल्याला शिक्षण विभागाला 2 आठवड्यामध्ये अहवाल द्यायचा आहे. तो अहवाल झाल्यानंतर मग कोर्ट सांगणार, मग तशी ती प्रोसिजर आहे. आणि 6 ऑक्टोबरला टेटचं नोटिफिकेशन येणार नाही, उगाच 6 ऑक्टोबरला टेटचं नोटिफिकेशन येणार आहे ह्याच्यावर बसू नका. कारण आपल्या TETचा रिझल्ट लागणं गरजेचं आहे. TETचा रिझल्ट लागल्यानंतरच त्या प्रोसिजर होणार आहेत. आणि आता जे काही ज्यावेळेस शिक्षक भरतीची नोटिफिकेशन येईल, अपडेट येईल किंवा शिक्षक भरती होणार आहे असं नोटिफिकेशन येईल, त्यावेळेस फक्त ते पेसा विभागासाठी आहे. असं काही आलं तर ते लक्ष देऊ नका. होणारी टेट परीक्षा ही सगळ्यांसाठी असणार आहे, फक्त पेसा विभागासाठी नसणार आहे, सर्वांसाठी असणार आहे. त्याच्यामध्ये सगळी परीक्षा देऊ शकणार आहेत आणि सगळ्यांसाठी जागा येतील, म्हणजे सगळ्या कॅटेगरीनुसार जागा मिळून जातील. आणि TETच्या रिझल्टचं तर सांगितलेलं आहे. आणखीन कसलंही अपडेट नाही आहे. ज्यावेळेस फायनल अपडेट येईल त्यावेळेसच मी ते सांगेल. आणि ह्याच्यानंतर TETच्या रिझल्टच्या बाबतीत म्हणजे अपडेटच्या बाबतीत कुठलाही व्हिडिओ येणार नाही. आणि 2 दिवसामध्ये काहीतरी नवीन आहे ना, ते काय नवीन आहे ते तुम्हाला 2 दिवसामध्ये समजून जाईल. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. जे काय सांगायचं होतं ते सर्व सांगितलेलं आहे. आणखीन तुम्हाला काही समजले नसतील किंवा तुमच्या काही समस्या असतील, काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं फ्री आहे हो. सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही आहेत. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे, त्याला दाबायचं असतं. त्या म्हणजे लाल रंगामध्ये बटन असतं सबस्क्राईब म्हणायचं, ते दाबायचं. त्याच्यानंतरची घंटी असते ती सुद्धा वाजवायची. कारण घंटी वाजवल्यानंतर ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायचं, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. म्हणजे सर्वप्रथम ते व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. नंतर उगाच सर्च करायची आवश्यकता लागणार नाही. आणि व्हिडिओज हे जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्हाला चांगले वाटले, त्याच्यातून तुमचा फायदा झाला तर दुसऱ्यांना फायदा करून द्या. म्हणजे तुम्हाला जर पटलं नसेल तर तुम्ही दुसऱ्यांना काय पटवून देणार. तुम्हाला आवडले तर तुम्ही दुसऱ्यांना फॉरवर्ड करा, दुसऱ्यांना शेअर करा. जसे आपल्या ग्रुपवरचे व्हिडिओ दुसरीकडे जातात किंवा दुसऱ्या ग्रुपचे व्हिडिओ आपल्याकडे येतात, तसं आपले व्हिडिओज हे सुद्धा दुसऱ्या ग्रुपवर शेअर करत जावा. म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का, आणखीन काही जणांना माहिती नाही की बाबा इकडं नोट्स भेटतात, इकडं नोट्सचे व्हिडिओ आहेत, फ्रीमध्ये भेटतात. आणखीन बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. तर सर्वांना त्याचा फायदा करून द्या, घेऊ द्या. तर बस एवढंच सांगायचं आहे.